बाबा तुम्हारे संविधान ने ऐसा कमाल कर दिया और एक चाय बेचने वाले को देश का प्रधानमंत्री बना दिया। आजच्या संविधान दिनाच्या निमित्ताने मी बिलोली शहरातील आणि तालुक्यातून आलेल्या सर्व नागरिक बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा देतो। बंधू आणि भगिनींनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा बिलोली शहरात या ठिकाणी उभारण्यासाठी या नगरीच्या नगराध्यक्षा मैथिलीताई कुलकर्णी, माझे मित्र संतोष कुलकर्णी, मारुतराव पटाईत उपनगराध्यक्ष, भीमरावजी जेटे, उत्तम जेटे, प्रकाश पोवाडे, मुन्ना पोवाडे, पत्रकार राज कांबळे आणि आपण सर्वांनीच प्रयत्न केले। अवघ्या 13 दिवसामध्ये आपण एक नांदेड जिल्ह्याला नव्हे तर महाराष्ट्राला संदेश दिला। अवघ्या 13 दिवसामध्ये या ठिकाणी पूर्णाकृती पुतळा बिलोलीच्या नागरिकांनी बसवला आणि ते लोक सहभागातून। बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी अनिरुद्ध वनकर आणि तुमच्यातला मी अधिक वेळ घेणार नाही। मित्र हो, गडचिरोली सारख्या झाडीपट्टीमध्ये तिथले कलावंत निर्माण करणे आणि मोठं काम त्यांनी केलेलं आहे। झाडीपट्टीतला सुपरस्टार म्हणून त्याची या राज्याला नव्हे देशाला ओळख आहे। एक कलावंत, लेखक, दिग्दर्शक, सिनेकलावंत आणि नाट्य कलाकार अशी त्यांची ओळख आहे। आणि वादळ वारा हा तर महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचलेला आहे। अनिरुद्धला काल फोन केला, ते दिल्लीला परवाला होते आणि मी सांगितलं की संविधान दिनाच्या निमित्ताने बिलोलीच्या नागरिकांना मला कार्यक्रम द्यायचा आहे। एक शब्द मी त्यांना दिलेला आहे। तेव्हा त्यांनी कुठलंच हा न करता त्यांनी सांगितलं की मी उद्या संध्याकाळी 4 वाजता बिलोली शहरात आहे आणि अवघ्या 12 तासात आपला या ठिकाणी कार्यक्रम होत आहे। आणि आजच्या संविधान दिनाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो। आज आपण मुंबईवरील 26/11 हल्ल्यातील शहीद अधिकारी जवानांना सुद्धा श्रद्धांजली या ठिकाणी समर्पित केली। हा बिलोलीला कार्यक्रम होतो, तेव्हा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया। तुमच्या भेटीला येत आहे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक, सिने कलावंत आणि राष्ट्रीय अभिनेता फडणवीस वाडेवाला जय संविधान, जय शिवराय, नमो बुद्धाय। छतुरानी फकरा Bye.
कबीर जी ने सत्य लिखा है, लिखने वालों को बाबा साहब ने गुरु माना, सच्चाई को बाबा साहब ने गुरु माना। आज इस संविधान के संकल्प में, इस अभिवादन में सभा में, इस महफिल में, इस अम्बेडकर जलसा के प्रोग्राम में माननीय मुराद जी यहाँ पर मौजूद हैं। मैं इनके लिए जोरदार तालियां मांगूंगा। सतीश भाई के लिए एक जोरदार तालियां चमकड़ा जात बात को विसरू लिया सर्वनाम से आई है। मनोज सतीश जी आपका बहुत बहुत धन्यवाद। इस प्रोग्राम को एक दिन में, केवल एक दिन में बैठ लगा, एक दिन में सारे प्रोग्राम का आयोजन करवाना और कलाकारों के प्रति सहानुभूति नहीं तो प्यार भी रखना। एक हमारे मित्र, हमारे भाई, नेता, कार्यकर्ता, नगर सेवक और आपके प्यारे से कार्यकर्ता जो कभी अपने आप को भी बड़ा ना समझते हुए लोगों के बीच रहते हैं, और उस कार्यकर्ता का, नेता का नाम है माननीय बाबू साहब भंडारे जी। उनके लिए जोरदार तालियां मांगूंगा जो एक दिन में कार्यक्रम का आयोजन किया। डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर स्मारक समिति, सारे नगर सेवक, सारे उपाध्यक्ष जी जहाँ पर आए हैं, सारी समिति, सारे गांव के लोग, जय भगवान पत्रकार जी, कांग्रेस जी, सबको धन्यवाद देते हुए ये कबीर जी की वाणी का अगला कबीर
बरसों से बंद है, बंद थे जिस घर के दरवाजे, बरसों से बंद थे जिस घर के दरवाजे, आज तू उस घर का मेहमान है। बरसों से बंद थे जिस घर के दरवाजे, आज तू उस घर का मेहमान है। क्या याद है तुझे डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर? बरसों से बंद थे जिस घर के दरवाजे, आज तू उस घर का मेहमान है। क्या याद है तुझे डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर, जिसकी वजह से तेरी आज नई पहचान है। माय बाप हो, बाबासाहेब आंबेडकर नावाचा सूर्य जन्माला येतो आणि तडकत्या सूर्याला विचारतो, सूर्याकडे आग होणाऱ्या सूर्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रश्न विचारतात, हे सूर्य, हे सूर्य, तो तिथला सूर्य आहेस तो तिथला सूर्य आहे, पण मी इथला महासूर्य आहे। बाबासाहेब सूर्याला प्रश्न विचारतात, सूर्या तू तिथला सूर्य आहे, पण मी इथला महासूर्य। आपण दोघं करार करू, आपण दोघं करार करू, परिवर्तनासाठी ठराव करू। तू फक्त ताऱ्यांना प्रकाशमान कर, मी साऱ्यांना प्रकाशमान करेन। माय माऊल्यांनो, बाबासाहेब जन्माला आले नसते, एकच प्रश्न आहे, बाबासाहेब जन्माला आले नसते तर या देशामध्ये ही अवस्था कशी असती, तुम्ही कशी असता? आणि नुसते गाणे म्हणून टाळा वाजवलो असतो, की घरी बसलो असतो, की झोपलो असतो, की कुठे शेतावरती गुलामी करत बसलो असतो, की कुठे काय करत बसलो, याची कल्पना करा। आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना प्रश्न विचारला सूर्याला। तर त्या सूर्यापुढे कोणाची हिंमत होत नाही, पण बाबासाहेब महासूर्य म्हणून जन्माला आले। आणि म्हणूनच बाबासाहेबांची क्रांती या संविधानातून झाली। आणि म्हणून आम्ही भारताचे लोक म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी जात मिटवली, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र मिटवून टाकलं आणि सगळ्यांना एका धाग्यात बांधलं। तर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं, 395 कलम लिहिली, आणि म्हणून कुणबी असो, माळी असो, ब्राह्मण असो, शूद्र असो, कुणी असो, एका धाग्यात बांधलं। म्हणून आज संविधानाचा गौरव दिवस आहे। जात पात विसरून या आम्ही सारे गडी, अशी भिवरायाची सेना करू आम्ही खडी। जात पात विसरा, बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न ते असेल। आणि म्हणून लेकरांना एक ओसाडलेला राहणारा बाबासाहेब आंबेडकरांनी रानमाळ केलं, मालामाल केलं, हिरवगार केलं। ओसंडलेलं रान होतं, वाळवंट होतं, आमची लायकी नव्हती, आम्ही माणसं नव्हतो, आम्ही भिकारी होतो, आम्ही लायकीचे नव्हतो, असं त्यांनी आम्हाला करून ठेवलं। आणि म्हणून एकदम बाबासाहेब आंबेडकरांनी एकाच दिवशी, एकाच रात्री नव्हे तर अनेक कष्टाने, लोक म्हणतात एकाच रात्री बाबासाहेबांनी केलं नाही, खस्ता खाल्या, कष्ट केले, ब्रेडवरती जगले, उपाशी राहिले, परिवार गेला, मान मुलं मेली 4-4, हे सगळं झालं। आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी ओसाडलेल्या रानाला हिरवगार केलं। आणि म्हणून गजवारे साहेब, तुमच्या आवडीचं गाणं अशी कमाल केली रे दादा, अशी कमाल केली रे दादा, हिमालयाच्या अशी कमाल केली रे दादा, हिमालयाच्या
काल शिशाची होती बदली ती विमानाने सजली काल शिशाची होती बदली ती विमानाने सजली आज शिशाला ओर कोरी आज शिशाला ओर कोरी कसे जाती देशामध्ये आज शिशाला ओर कोरी कसे जाती देशामध्ये राहायला वारी फिरायला वारी राहायला वारी फिरायला वारी हाती मोबाईल फोन हाती मोबाईल हॅलो हा कुठे बसलायस तू मी कशी दिसते पाहिलास नाही का माझ्याकडे संविधानाचा दिवस मला हला नाही म्हणून असतो हाती मोबाईल अगं मी तिथं बसलो तुला मेसेज टाकला दिवस नाही का काय करायली तू वाचायचं नाही काय नाही किती दिवस झाले संविधानाच्या दिवसामध्ये आपण बसलो भेटलो गेलो लक्ष नाही माय बाबा आपण तुम्ही मेसेज कर मी वाचतो काय चाललंय पुढं हे सांगायला तुमच्याकडे येत असताना त्याला सुद्धा कष्ट लागतात वेळ लेकरं आमची शिकली पाहिजेत म्हणून आमच्यासारखे कलावंत पाया पडतात शिक्षण वाघीचं दूध आहे जो प्राशन करतो तो वाघासारखं गुरगुरतो असं बाबासाहेब आंबेडकर जर म्हणत असतील तर किती मुलं आमची शिकत आहेत शिक्षणाचं प्रमाण आमचं त्या काळात होतं 70 वर्षांपासून सुरू झाल्यामुळे बाबासाहेबांच्या 56 नंतरची गाडी पुढे गेली बाबासाहेबांच्या त्या पॅरामीटरमध्ये त्यांच्या लेवलमध्ये त्यांच्या त्या लोकांच्या वेळेस त्या जनरेशन मध्ये ते सगळे शिक्षणाचं प्रमाण वाढल्यानंतर आम्ही आलो 86 82 86 90 95 पर्यंत 2000 पर्यंत आणि मग त्यानंतर शिक्षणाचं प्रमाण कमी झालं पुढे व्हॉट्सअपनी आणि व्हॉट्सअपच्या युनिव्हर्सिटीनी आणि फेसबुकच्या युनिव्हर्सिटीने तो तुम्हाला गाडला क्या क्या लिखते हो आप तू चंद्रमुखी मैं सूरजमुखी हम कितने हैं रे दोनों दुखी तू चंद्रमुखी मैं सूरजमुखी हम कितने हैं रे दोनों दुखी लगे ती पोरगी में तेरे जा तू छलांग लगा दूंगी तुझे लेकर दोनों भी सुखी सांगण्याचं तात्पर्य काय काय लिहायचं काही अर्थ नाही राहत एखादा माणूस गाणं म्हणतो त्याच्यावरती टीका करायचं एखादा माणूस भाषण देतो त्याच्यावरती टीका करायचं व्हॉट्सअप करायचं लगेच लिहायचा ए साला गदा म्हणजे आमच्या खिशामध्ये आमच्या मायबापांनी मोबाईल दिला तो मोबाईल आमच्या खिशामध्ये असतो त्याला अँड्रॉइड मोबाईल म्हणतो तो मोबाईल काढायचा लिहायचा फेसबुक टाकायचं काहीतरी करायचं रात्रभर लिहित बसायचं दिवसाभर लिहित बसायचं अरे सोडून दे की मोबाईल नाही काय बाबासाहेबांच्या वेळेस काय मोबाईल होता काय पण मोबाईलचा उपयोग कशासाठी असला पाहिजे मोबाईलचा उपयोग असला पाहिजे काल कार्यक्रम ठरला की गजबारे साहेब म्हणले बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने कार्यक्रम करू वनकरजी तुम्ही या माननीय नगराध्यक्ष येत आहेत पण सगळे उपाध्यक्ष येत आहेत नगरसेवक येत आहेत मग मोबाईलवरती मेसेज गेला आणि मोबाईलवरती मेसेज गेल्यानंतर सारे लोक एकत्र आले म्हणून बाबासाहेबांच्या चळवळीसाठी मोबाईलचा वापर करा असं वाईट लिहिण्यासाठी करू नका कमाल केली लगाया हिमालयाच्या
स्वागतात काही समाज सुस्वागतात होता अभिमान तेरा वादा काही समाज सुस्वागतात होता अभिमान तेरा वादा असा गुणाचा जगात असा गुणाचा जगात तोला इतिहासानं मावशांनो बहिणींनो पुरींनो हो तू साडलेलं कसं बहरून आलं हो तू साडलेलं कसं बहरून आलं हिमाची गर्दी बोलो ही धरणी हिमाची गर्दी बोलो ही धरणी जय भीम सन्मानानं जय भीम सन्माना अशी कमाल केली रे दादा अशी कमाल केली रे दादा भीमाईच्या बाबासाहेबांच्या लेकरांनो बाबासाहेब जन्माला आले नसते तर आमचं काय झालं असतं या गीतातून तुमच्यापुढे वर्णन करणारे शब्द मांडले एक कलर मराठी टीव्ही वरती आलेलं गीत तुमच्यापुढे सादर करतो आहोत जास्त बोलण्यापेक्षा ठीक आहे माझी आजी म्हणायची ओही जाजावर माझी आजी म्हणायची ओही जाजावर भीमदान सावली भीमदानाला सावली कोटी कोटीच्या माथ्यावर माझी आजी म्हणायची माझी आजी म्हणायची ओही जात्यावर भीमदानाला सावली कोटी कोटीच्या माथ्यावर भीमदानाला सावली कोटी कोटीच्या राहिला
मागे बसला असता कोण म्हणतो माझी आई म्हणायची माझी आई म्हणायची ओही भीम बनला सावली तुझ्या माथ्यावर घर घर जमा पाटचे अनुयाद आले आली बाबाई मन गेलो माहेरी याद आली बाबाई बाई बाई घर घर जमा पाटचे अनुयाद आले आली बाबाई मन गेलो माहेरी याद आली बाबाई आली बाई घर घर पायटाची पारी मारे इकोनो पायटाची पारी म्हणजे पाठीची करेक्ट आमच्याकडे विदर्भात पायट म्हणतात पायट पायट होत पडते बरोबर आधी याद मने आली व बाई मन गेलो माहेरी
बनला सावरी भीम बनला सावरी कोटी कोटींच्या मानावर भीम बनला सावरी कोटी कोटींच्या मानावर कोटी कोटींच्या मानावर कोटी कोटींच्या मानावर आणि बीजेपी वाले शिवसेना वाले राष्ट्रवादी वाले कोणी निवडून जाऊ विजयी होणे विजयी होणे पण राज्य करावं लागेल हो माझी गुरुजी परंपरेला शासन जातीय गेला विटवलं त्यानं झिजवलं विटवलं त्यानं झिजवलं बुद्धी तेजाच्या जोराने बुद्धी तेजाच्या जोराने या हिंदुस्थानाला हिंदुस्थानाला माझ्या बाबासाहेबांना माझ्या बाबासाहेबांना संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी जर वाचवलं असेल आणि संविधान जर जाणलं गेलं तर संविधान जाणत आहेत, संविधान लोक बदलवित आहेत. संविधान मोदींच्या हातात गेलं आहे. दिल्लीच्या एका मैदानावरती बाबासाहेबांचं संविधान जाळलं. ती माणसं मारत आहेत. कोण हे तुम्ही आज बोलणार नाही. आणि म्हणून अशा माणसांपासून सावध राहण्यासाठी बाबासाहेबांच्या लेकरांनो शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आणि म्हणून माननीय नगराध्यक्ष साहेब
माननीय गदभारे सर, उपाध्यक्ष साहेब, माननीय नगरसेवक साहेब, सर्व अध्यक्ष, सर्व परिवारातील तमाम सर्व नागरिक, माननीय प्रकाश भाऊ, माननीय सर्व आम्ही पत्रकार बंधूंनो आणि भगिनींनो, बहिणींनो, भावांनो सादर करतोय आपल्या सर्वांचा आवडतीचं शेवटचं गाणं मी रक्त पिया सारे सारे रक्त पिया सारे सारे मी विशेष आभार शेवटचारू मी